श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 24. ब्रह्मार्पण ब्रह्महविः ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. अर्थ असा की हवनपात्र हे ब्रह्मन आहे, आहुती हे ब्रह्म आहे आणि ती आहुती ब्रह्मरूपी अग्नीमध्ये ब्रह्माद्वारेच अर्पण केली जाते. ज्याचं लक्ष ब्रह्मावर केंद्रित आहे तोच केवळ ब्रह्मापर्यंत पोचतो. यज्ञात अर्पण केलं जाणारं साधन, द्रव्य, अग्नी, अर्पण करणारा कर्ता आणि या यज्ञकर्माचं फळ हे सगळंच ब्रह्म आहे असं म्हटलं आहे. अशा प्रकारे कर्मरूपी ब्रह्मात स्थिर झालेल्या मनाला ब्रह्मप्राप्ती निश्चित आहे. आपण नेहमी इदम न मम किंवा ओम तत्सत याच अर्थाने म्हणत असतो. यज्ञातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आहुती. आहुती तेव्हाच पूर्णत्वाला जाते जेव्हा ती अग्निमय होते. त्याचप्रमाणे जेवढी साधनं आहेत ती जेव्हा साध्यरूप होतात तेव्हाच त्याचा खरा यज्ञ होतो. याचा सोपा अर्थ असा की सर्व इच्छा वासनांची आहुती देऊन होणाऱ्या साक्षी चैतन्याची अनुभूती ही पूर्णत्वाकडे नेणारी आहे. संसार अनित्य आहे, क्षणिक आहे. लोक, नातेवाईक, नोकरी, हे विकारमुक्त शरीर हे सगळं काही वासनेतून उत्पन्न झालेलं आहे, क्षणिक आहे, अनित्य आहे, नश्वर आहे. यात पूर्णत्वाची अनुभूती नाही. भगवद्गीतेतला हा जो 24वा श्लोक आहे तो अनेक ठिकाणी जेवणापूर्वी म्हटला जातो. ज्ञाननिष्ठा ही सगळ्यात महत्त्वाची श्रेष्ठ अशी आध्यात्मिक साधना आहे. हे सगळंच ब्रह्म आहे आणि हे त्यालाच अर्पण असावं. यात कुठेही मीपणाची भावना नसावी. याच धर्तीवर भगवान श्रीकृष्ण कर्मयोगातले 11 आध्यात्मिक साधनांची उदाहरणं देतात. यानंतर थोडक्यात प्रत्येक कर्म आणि कर्मफळ हे त्यालाच अर्पण असावं. त्यापासून लाभाची अपेक्षा नसावी आणि त्याचबरोबर कर्ताही गळून पडावा. तर वैदिक काळात यज्ञ हेच प्रमुख कर्म होतं. त्यामुळे पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवान वेगवेगळ्या यज्ञांची किंवा कर्माची उदाहरणं देताना दिसतात. पण सर्वोच्च आध्यात्मिक सराव ज्ञाननिष्ठेपासून सुरुवात करतात, म्हणजे या 24व्या श्लोकापासून. तर अन्य विधीसुद्धा यज्ञ म्हणून केले जाऊ शकतात किंवा अर्पण करण्याच्या भावनेनं. तर या 11पैकी पहिला 25व्या श्लोकात देवयज्ञ म्हणजे विधिवत उपासना, कर्मकांडातले सांगितलेले सगळे यज्ञकर्म याचा 25व्या श्लोकात उल्लेख आहे, देवयज्ञ. दुसरा 26व्या श्लोकात आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यांच्या आहुतीबद्दल भगवान सांगतायत. संयमरूपी अग्नीत ज्ञानेंद्रियांची आहुती याला यज्ञ म्हटलं आहे. म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय राग द्वेष विरहित आणि संयमरूपी व्हावी. म्हणजे काय तर माझे कान, नाक, जिव्हा, डोळे, त्वचा या सर्वांपासून निवृत्त व्हावी. मला कशाचीही आसक्ती नसावी. तिसरा यज्ञ राग द्वेष विरहित इंद्रियांनी व्यवहार करताना सुद्धा, म्हणजे मी डोळ्यांनी बघते आहे
तरी मला त्या वस्तूबद्दल आसक्ती वाटू नये. मन बुद्धी अहंकारातूनही रागद्वेषाचा अभाव असावा. चौथा यज्ञ म्हणजे मनावरील ताबा. काहीतरी बघण्याची, ऐकण्याची, सगळ्या संवेदनांची म्हणजे इच्छाच किंवा आसक्तीच होऊ नये. यानंतर 28व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण आणखी 5 आध्यात्मिक सराव सांगतायत. तर 5वा द्रव्ययज्ञ म्हणजे वस्तूंचा त्याग, द्रव्याला निस्वार्थ भावनेनं ब्रह्माला अर्पण करणं. 6वा तपोयज्ञ म्हणजे तपस्या करणं, तप करणं या अर्थानं. उदाहरणच द्यायचं झालं तर मौनव्रत ही एक तपस्या आहे. एखाद्या विशिष्ट वेळेसाठी, प्रसंगासाठी बोलणं सोडून देणं, संकल्पपूर्वक त्याग करणं. 7वा योगयज्ञ, अंतःकरणाच्या समतेला योगयज्ञ म्हणतात. म्हणजे जसं काय पतंजली योगाचे नियम, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. 8वा स्वाध्याय यज्ञ म्हणजे मंत्र जप किंवा धर्मग्रंथाचं मनन, विचारपूर्वक पठण करणं, जसं की आपण रोज कुठल्या तरी मंत्राचा जप करतो. 9वा ज्ञानयज्ञ म्हणजे शास्त्राचा अभ्यास, नियमित श्रवण मनन प्रधान अभ्यास. आपण जसा आत्ता गीतेचा अभ्यास करतो आहे तो एक ज्ञानयज्ञच आहे. तर 28व्या श्लोकात द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ भगवान श्रीकृष्ण सांगतायत. हे झाले सगळे मिळून 9. आता 29व्या श्लोकात प्राणायामाचा उल्लेख आहे, जो 10वा यज्ञ प्राणायाम. हा पण योगाचाच भाग. प्राण म्हणजे जीवन. मनावर ताबा मिळवायचा असेल तर प्राणायाम महत्त्वाचा आहे, कारण शरीर आणि मन यांच्यामध्ये प्राण म्हणजे श्वास आहे. मन जर डिस्टर्ब्ड असेल तर श्वासही जोरात, मन आळशी असेल तेव्हा श्वास जड. तेव्हा मनावर जर ताबा मिळवायचा असेल तर प्राणायाम महत्त्वाचा आहे. आणि शेवटचा म्हणजे 11वा यज्ञ नियत आहार असा सांगितला आहे 30व्या श्लोकात, म्हणजे आपल्या आहारावर असणारा ताबा. तात्पर्य असं की आपल्या जीवनातल्या या सगळ्या क्रिया यज्ञमय व्हाव्यात, ब्रह्माला अर्पण असाव्यात. द्रव्ययज्ञ, डोनेशन किंवा गरिबांना देणं हे देवाचं कार्य समजून करावं, गरजवंतांना मदत करणं म्हणून नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी कुठलंही कर्म इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही. ते नाहीतर यज्ञ बनूच शकत नाही. भगवद्गीता हे मोक्षशास्त्र आहे. त्यामुळे या सगळ्या यज्ञकर्मांचं उद्दिष्ट हे मोक्षाप्रत जाणं आहे, ब्रह्मपदाकडे जाणं. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.